काय झालं रमन? कोणाचा फोन होता? स्वयंपाकघरातून बाहेर पडताना वीणाने तिचा नवरा रमनला विचारले. तेव्हा रमनने तिच्याकडे न पाहता घाईघाईने कपाटातून कपडे काढले आणि म्हणाला, वीणा, ताईजी खूप आजारी पडली आहे. शेजाऱ्यांनी फोन केला होता. तिला श्वास घेण्याचा त्रास होत आहे. मी त्यांना तिला ताबडतोब रुग्णालयात घेऊन जाण्यास सांगितले आहे. पण मला आत्ताच जावे लागेल. तुला तर माहिती आहे की ताईजींना आपल्याशिवाय कोणीही नाही. त्यांना स्वतःची मुले नाहीत आणि काकांना जाऊन बरीच वर्षे झाली आहेत. आणि जेव्हा मला आधाराची गरज होती तेव्हा ताईजींनीच मला आधार दिला होता. खरं तर जेव्हा रमनचे आई वडील वारले तेव्हा रमन 12 वर्षाचा होता. त्यावेळी एक भयानक घटना घडली होती. त्यानं एका कार अपघातात त्याचे आई वडील गमावले होते. त्यावेळी जर कोणी त्याच्या पाठीशी उभे राहिले असेल तर ते त्याचे काका काकू होते. त्यांनी त्याला कुटुंबातील वडीलधारी म्हणून नव्हे तर त्याचे पालक म्हणून स्वीकारले होते. त्यांनी त्याला वसतिगृहात पाठवले होते आणि त्याच्या अभ्यासात कधीही कमतरता येऊ दिली नव्हती. त्याच्या काकूंनी हे कधीही व्यक्त केले नाही की ही मुले तिची नाहीत. तिने लग्नाच्या वेळी तिच्या सासूच्या जागी सर्व विधी केले होते. वीणा, तुला आठवते का? आपल्या लग्नात ताईजींनी तुझ्या डोक्याला प्रेमाने कसे गुंजारले होते. औषधाचा डबा बॅगेत ठेवत रमन म्हणाला. ती म्हणायची की आता माझी सून आली आहे. हे घर पुन्हा उजाळले आहे. वीणाचे डोळे ओले झाले. हो रमन, आणि मी ते दिवस कधीही विसरू शकत नाही जेव्हा त्यांनी मला कोणत्याही औपचारिकतेशिवाय मिठी मारली होती. जणू त्या वर्षानुवर्ष माझीच वाट पाहत होती. वीणा, मी तुला एकटे सोडू इच्छित नाही, पण तू समजून घे की मला तिथे जावेच लागेल, रमन म्हणाला. तेव्हा वीणा म्हणाली, काळजी करू नको रमन, सावकाश जा. ताईजींनी कधीच कोणाकडून काहीही अपेक्षा केली नाही, पण आता त्याचा हक्क बनत आहे की त्यांच्यासोबत कोणीतरी आपलं असायला हवे. म्हणून तू जा आणि मला फोन कर. रमनने किंचित मान हलवली आणि तिथून निघून गेला. वीणा ताईजींना फारशी ओळखत नव्हती. लग्नाच्या वेळी ती फक्त 4 ते 5 दिवस तिच्यासोबत राहिली. त्यावेळी ती जास्त बोलत नव्हती. लग्न संपले आणि ती 4-5 दिवसांनी त्यांच्या घरी गेल्या. कारण लग्नानंतर रमन आणि वीणा दोघेही कुठेतरी जायचे प्लॅन करत होते. त्यामुळे कदाचित ताईजींनी त्यांच्या वैयक्तिक वेळेत कोणताही अडथळा येऊ नये म्हणून त्यांची उपस्थिती मर्यादित ठेवली. त्यावेळी वीणा त्यांच्या या वागण्याला जास्त समजू शकली नव्हती, पण आज तिला जाणवत होते की कदाचित त्यांची ती शांतता देखील प्रेमाचे एक रूप होतं जी ती कधीही समजू शकली नव्हती. रवीना रात्रभर बेडवर इकडे तिकडे बाजू बदलत राहिली. तिच्या मनाच्या कुठल्या तरी कोपऱ्यात एक विचित्र भीती कहर करून बसली होती. दुसऱ्या दिवशी सकाळी 10 वाजता रमनने फोन केला. वीणा, मला इथल्या डॉक्टरांच्या वागण्याबद्दल काही समजेना झाले. मला कोणीही स्पष्टपणे काहीही सांगत नाहीये. चाचणी अहवालांसाठी 3 दिवसांची तारीख देत आहेत आणि ताईजींची प्रकृती दर तासाला बिघडत चालली आहे. तर आता तुम्ही काय कराल? रमन, वीणाने काळजीच्या स्वरात विचारले. मी तिला दिल्लीला आणत आहे. मी येथून डिस्चार्जची औपचारिकता सुरू केली आहे. माझं दिल्लीतील चांगल्या रुग्णालयातील बोलणं झालं आहे. आम्ही आज संध्याकाळपर्यंत पोहोचू. वीणाने सुटकेचा निश्वास सोडला. संध्याकाळ होत होती. वीणा रुग्णालयाच्या प्रवेशद्वारावर रुग्णवाहिकेची वाट पाहत उभी होती. संध्याकाळी 6 वाजता रमन ताईजींना घेऊन रुग्णालयात पोहोचला. ताईजींना पाहताच वीणाचे हृदय थरथरले. तिचे डोळे अर्धे बंद होते. तिचा चेहरा खूप फिकट होता आणि तिचे शरीर खूप फिकट पडले होते. जणू काही वय आणि एकाकीपणाने तिच्यावर खूप परिणाम केला आहे. तिने लगेच रमनला म्हटले, जो स्वतः खूप थकलेला आणि चिंताग्रस्त दिसत होता. रमन, मी डॉक्टरांशी बोलते. तुम्ही थोडे पाणी प्या. ती स्वतःला सावरत म्हणाली आणि थेट डॉक्टरांच्या आपत्कालीन काउंटरकडे गेली. टीम तातडीने पुढे आली. सुरुवातीच्या तपासणीनंतर तिला आयसीयूच्या समोरील मॉनिटरिंग रूममध्ये नेण्यात आले. अनेक चाचण्या करण्यात आल्या. काही औषधे ताबडतोब सुरू करण्यात आली आणि तिला 24 तास निरीक्षणाखाली
ठेवण्यात आली. पुढील 24 तासांनंतर डॉक्टरांनी सांगितले की ताईंजीची प्रकृती स्थिर आहे. तिला कोणताही मोठा आजार नाही. ही फक्त वयाची बाब आहे. यासोबतच अशक्तपणा, चिंता, एकटेपणा आणि वेळेवर न जेवल्याने शारीरिक समस्या निर्माण झाल्या आहेत. आता काळजीची गरज आहे. थोडे प्रेम आणि नियमित जीवनशैलीची गरज आहे. रमण आणि वीणा ताईजींसोबत घरी आले. दोघेही नोकरी करत होते. इतक्या दिवसांच्या रजेनंतर आणखी रजा घेणे शक्य नव्हते आणि ताईजींसाठी नर्स किंवा पूर्ण वेळ काळजीवाहूची व्यवस्था करणे सोपे नव्हते. शेवटी खूप प्रयत्नानंतर त्यांनी त्यांच्या घरी काम करणाऱ्या बाईंशी बोलले. तिला दिवसातून 3 वेळा येण्यासाठी सांगितले. सकाळी नाश्ता, दुपारी औषध आणि संध्याकाळी हलका नाश्ता आणि दूध देण्याचे सांगण्यात आले. वीणाने आज ऑफिसमधून ब्रेक घेऊन ताईंना फोन करण्याचे ठरवले, हे सांगण्यासाठी की ताईजी, तुम्ही औषधे घेतली का आणि काही हवं असेल तर बाईला सांगा. स्वतःला कधीही एकटे वाटून घेऊ नका. आम्ही आहेत ना. पण फोनच्या दुसऱ्या बाजूला बसलेली वीणा आता पूर्वीसारखी वीणा राहिली नव्हती. कारण लग्नानंतर हे घर तिचे जग होते. प्रत्येक कोपरा, प्रत्येक भिंत तिच्या आवडीनुसार सजवली गेली होती. येथे रमणसोबत घालवलेला प्रत्येक क्षणाची सावली होती. पण आता ताईजींच्या आगमनानंतर सगळं बदललेलं दिसत होतं. जरी त्यांनी कधीही आक्षेप घेतला नाही किंवा कोणतीही तक्रार केली नाही, पण तिची शांतताच खूप काही सांगत होती. आता वीणाने सलवार कुर्ता घालायला सुरुवात केली होती आणि तीही दुपट्ट्यासह. जिथे पूर्वी ती टेरेसवर उभी राहून फोनवर आरामात बोलत असे, आता अचानक तिला वाटू लागले की कोणीतरी तिच्यावर लक्ष ठेवून आहे. टीव्हीवर तिची आवडती गाणी ऐकत असताना आवाज आपोआप कमी व्हायचा. सोफ्यावर बसण्याची तिची पद्धत बदलली होती. आता ती पाय दुमडून बसायची. लग्नानंतर पहिल्यांदाच तिला जाणवले की हे घर आता फक्त त्यांचे राहिलेले नाही. तिने रमणला काहीही सांगितले नाही, कारण तो आधीच ताईजींना घेऊन काळजीत होता. दरवेळी तो डॉक्टर, औषधे आणि वैद्यकीय अहवालांमध्ये व्यस्त असायचा, म्हणून तिला जास्त ताण देऊ इच्छित नव्हती. पण खरं सांगायचं तर ते अघोषित स्वातंत्र्य आता तिच्यापासून निसटत चालले होते. हळूहळू ताईजी पूर्वीपेक्षा बरी दिसत होती. रुग्णालयातून घरी आणल्यानंतर एका आठवड्यातच त्या स्वतः चालायला लागल्या. लहान मोठ्या गोष्टी उचलू लागल्या. स्वतः अंघोळ करू लागल्या आणि कपडे धुवू लागल्या. वीणा हा बदल मनापासून पाहत होती. दररोज त्यांच्यासाठी चहा, औषध आणि हलके जेवणाची व्यवस्था करत होती. त्यांना थोडे हसताना पाहण्यासाठी वेळ काढत होती. हे सर्व करत असताना ती थकली होती, पण तिला हे देखील समाधान होते की आता फक्त काही दिवसांचा प्रश्न आहे आणि ताईजी लवकरच बरे होतील आणि मग त्या त्यांच्या घरी परततील आणि मग सर्व काही पूर्वीसारखे होईल. तिने स्वतःशीच म्हटले. त्या संध्याकाळचीच गोष्ट आहे. रमण ऑफिसमधून थोडा लवकर परतला होता. ताईजी तिच्या खोलीत आराम करत होत्या आणि ते दोघेही ड्रॉइंग रूम मध्ये बसून चहा घेत होते. रमणने अगदी सहजपणे बोलणे सुरू केले. वीणा, मी काय विचार करत होतो की ताईजींना आता तिच्या घरी परतण्याची गरज का आहे. या वयात एकटे राहणे तिच्यासाठी किती कठीण होईल आणि जर ती पुन्हा आजारी पडली तर काय होईल. हे ऐकून वीणा आश्चर्यचकित झाली आणि त्याच्याकडे पाहत राहिली. रमण पुढे म्हणाला, तिने आमच्यासाठी किती काय केलं आहे. तिने माझा सांभाळ, माझा अभ्यास, सगळं काही सांभाळलं होतं. आता आपलंही काही कर्तव्य आहे, म्हणून आता ती आपल्या सोबत राहील. रमणचे बोलणे खोटे नव्हते. प्रत्येक गोष्टीत सत्य होते, भावना होत्या. पण जणू वीणाचे हृदय अचानक एखाद्या अदृश्य ओझाने भरले होते. तिला आठवते की जेव्हा रमणचा तिच्यासाठी प्रस्ताव आला होता, तेव्हा तिच्या आई वडिलांनी तिला सांगितले होते की मुलगा चांगला मुलगा आहे, त्याला नोकरी आहे, घरात आई वडील नाहीत आणि सासूही नाहीत. हे ऐकून वीणाच्या मनात समाधानाची लाट उसळली. कारण काही महिन्यांपूर्वी लग्न झालेल्या तिच्या मैत्रिणी प्रियाला
तिच्या सासूच्या टोमण्या आणि भांडणांचा नेहमीच त्रास होत असे. प्रत्येक फोनवर हेच म्हणत असे की वीणा सासूसोबत राहणे हे एखाद्या प्रायश्चित्तापेक्षा कमी नाही. नवरा कितीही चांगला असला तरी पण जर सासूचा विचार चुकीचा असेल तर सर्व आनंद विरून जातो. तिची मोठी बहीण ही तिच्या आईवडिलांच्या घरी येऊन आठवडाभर राहायची. आई तिला वारंवार सांगायची की आता परत जा. पण बहिणीच्या चेहऱ्यावरील दुःखावरून हे स्पष्ट दिसत होते की सासरच्या घरात सासूबाईंशी चांगले संबंध टिकवणे खूप अवघड आहे. आपल्याला सासू नसेल तर आयुष्य शांत होईल हे वीणाने तेव्हाच ठरवले होते. त्यावेळी तिने रमणच्या कुटुंबाबद्दल जास्त विचारले नाही. सासू आणि सासरे नाहीत हे जाणून ती समाधानी होती. पण आता तीच भीती तिच्या समोर एका नवीन रूपात उभी होती. रमणची ताई म्हणजेच ताई सासू आता ती कायमची त्यांच्या घरी राहणार होती. जरी आतापर्यंत त्यांनी तिला कधीही काहीही चुकीचे बोलले नव्हते, ना त्यांनी तिला कधी कोणत्या गोष्टीवरून टोकाटोकी केली होती, ना कधी त्यांच्या दोघात हस्तक्षेप केला होता. पण मनातील भीती कोणत्याही प्रत्यक्ष घटनेवर अवलंबून थोडीच असते. ती विचारू लागली की ही तीच परिस्थिती नाही का ज्याला ती नेहमीच टाळू इच्छित होती. हीच तिच्या आयुष्याची भीती आहे का. तिचं स्वातंत्र्य आता हिरावून घेतले जाईल. तिला आता स्वतःबद्दल स्वार्थी वाटत होती. पण त्यावेळी ती भावना तिच्या आत्म्यात प्रतिध्वनित होत होती. रमण जे म्हणाले ते बरोबर होते. कुटुंबाप्रती कर्तव्य, प्रेम आणि जबाबदारीपासून कोणी कसे पळू शकते. पण वीणाच्या मनात एक खळबळ उडाली. हे तेच घर आहे का जिथे तिने तिचे स्वातंत्र्य गमावले होते. हे तेच घर आहे का जिथे तिने तिच्या स्वातंत्र्याचे स्वप्न पाहिले होते. आता प्रत्येक निर्णयात, दररोज सकाळी, प्रत्येक रात्री आणखी एक सावली सहभागी असेल का. त्या दिवशी ती ऑफिसमधून थोडी थकून घरी परतली. बॅग ठेवून आत येताच तिला सर्वात आधी एक कोपरा दिसला जिथे कपडे वाळवण्याच्या स्टँडवर बरेच कपडे वाळत होते. ती लगेच स्वयंपाकघरात गेली आणि ताईजी स्टूलवर बसलेल्या त्या स्टूलच्या ग्लासला पॉलिश करत असलेल्या आढळल्या. मग वीणा जवळजवळ घाबरून म्हणाली, ताईजी, तुम्ही हे काय केले. इतके सर्व कपडे. तुम्हाला विश्रांती घ्यायला हवी होती. ताईजींनी वर पाहिले तेव्हा तिच्या चेहऱ्यावर पूर्ण शांतता आणि समाधान होते. अरे वीणा पोरी, मी दिवसभर अशीच पडून राहते, त्यामुळे मला कंटाळा येतो आणि आता माझे शरीरही मला थोडे सहकार्य करू लागले आहे. ती हसून म्हणाली, असो, आजकाल मशीनमध्ये कपडे धुणे हे काही कठीण काम नाही. मशीन सर्व काही करते. मी फक्त बटन दाबले आणि कपडे धुतले. पण एकाच वेळी इतके कपडे. हो हो, ताईजींनी हे फक्त तुझ्या आरामासाठी प्रेमाने केले आहे. रविवारी तू दिवसभर मशीनमध्ये काय धुवायचे आणि काय वाळवायचे हे ठरवण्यात व्यस्त राहतेस. म्हणून मी विचार केला की आता रविवार आपण दोघेही आरामात चहा पीत बसू. मग तू मला तुझी कॉलेजची गोष्ट सांग आणि मी तुला रमणच्या बालपणीच्या खोड्या सांगेन. हे ऐकून वीणा हसली. ताईजींच्या डोळ्यात कोणतं बनावटी प्रेम नव्हतं, फक्त एक खरं प्रेम होतं. आता एक नवीन मालिका सुरू झाली होती. जेवणानंतर ते तिघेही ड्रॉइंग रूममध्ये बसले. जेवणानंतर चहा व्हायचा आणि मग ताईजींची कथा सांगण्याची एक अद्भुत शैली होती. ती प्रत्येक गोष्ट अशा प्रकारे सांगायची जणू काही जुना चित्रपट, रेडिओ शो चालू आहे. आता वीणाला तिच्या सासरच्या लोकांबद्दल अशा अनेक गोष्टी कळू लागल्या ज्या तिला कोणीही कधीच सांगितल्या नव्हत्या. रमणचे आई वडील लहानपणीच वारले आणि ताईजींवर एकटी जबाबदारी होती. तिच्याकडून सर्व काही ऐकणे म्हणजे पुस्तकाची पाणी उलटण्यासारखे होते. एके दिवशी त्या म्हणाल्या, वीणा बाळा, लोक अनेकदा सून आणि सासू यांच्यातील नात्याला युद्धाचे नाते बनवून सांगतात. पण मला असं वाटत आहे की तू मला कधीही तुझी सासू न समजता एक मैत्रीण म्हणून समज. हे ऐकून वीणाच्या डोळ्यात पाणी आलं. ताईजींच्या या बदललेल्या प्रेमळ रूपाने वीणाला आतून स्पर्श केला. तिच्या इथे कायमच्या वास्तव्याबद्दल तिच्या मनात असलेली भीती आणि काळजी आता हळूहळू विरघळून
विरघळत होती. वीणाचे हास्य आता पूर्वीसारखे नव्हते. आत्ता ती सकाळी ऑफिसला जायची तेव्हा तिचे मन हलके असायचे. संध्याकाळी परत येताना तिला घरी चहासोबत ताईजींकडून एक नवीन गोष्ट ऐकायला मिळायची. कधी रमणच्या शाळेबद्दल, कधी जुन्या मित्राबद्दल, तर कधी स्वतःबद्दल. आता ताईजींची तब्येत सुधारू लागली तशी घरात ही आनंद परत येऊ लागला. आणि जेव्हा जेव्हा वीणा ऑफिसमधून थकून घरी परतायची तेव्हा दार उघडताच येणारा वास क्षणार्धात थकवा दूर करायचा. दररोज काहीतरी नवीन, काहीतरी वेगळे. आणि खरं सांगायचं तर घर आता पूर्वीपेक्षा जास्त सजवलेलं दिसत होतं. सकाळी उठताच चिरलेल्या भाज्या, किसलेले मसाले आणि अगदी मळलेली पीठ ही असायची. स्वयंपाकघरात जाण्यापूर्वीच वीणाला असं वाटत होतं की कोणीतरी तिला सांगत आहे की वीणा, आज काहीही करू नकोस, फक्त ऑफिसला जा. नाहीतरी ताईजींनी तिला कधीही कोणताही आदेश दिला नाही किंवा तिच्या निर्णयात हस्तक्षेप केला नाही. ती सर्व काही इतक्या व्यवस्थित ठेवायची की वीणाला स्वतःची लाज वाटू लागली. ती पहिल्यांदा किती या घराला घाण करून ठेवत होती. रमण ही आता अनेकदा हसत हसत म्हणायचा की वीणा, ताईजींनी घराला घर बनवले आहे. असं वाटत आहे की पूर्वी आम्ही दोघे अशा हॉटेलमध्ये राहत होतो जिथे कोणतेही नियम नव्हते. पण आता असे वाटते की प्रत्येक गोष्टीचा तिचा स्वतःचा एक आदर असतो. रविवार होता. ताईजी सकाळपासूनच थोड्या उत्साही दिसत होत्या. म्हणून कशामुळे हे वीणाने विचारले तेव्हा ताईजी म्हणाली, बाळा, खूप दिवस झाले, आज बाजारात कुठेतरी फिरायला जाऊया. वीणा आणि रमण या प्रस्तावावर खुश झाले. अर्थात ताईजी, आज आपण तुमच्या आवडीच्या ठिकाणी जाऊया, रमण हसत म्हणाला. सर्वजण तयार झाले आणि बाजाराकडे निघाले. गाडी बाजाराकडे वळताच ताईजी अचानक म्हणाल्या, रमण बाळा, थांब, गाडी इथे बाजूला पार्क कर. हे ऐकून वीणा आणि रमण दोघेही आश्चर्यचकित झाले. कारण ही जागा कोणत्याही शोरूम किंवा मार्केट जवळ नव्हती, तर ATM जवळ होती. त्या म्हणाल्या, बाळा, फक्त 2 मिनिटांची गोष्ट आहे. ताईजी पटकन खाली उतरल्या आणि पटकन ATM कडे गेल्या. वीणाने खिडकीतून डोकावले आणि पाहिले की ताईजी कार्ड खूप काळजीपूर्वक घालत आहेत. जणू काही तिने हे काम असंख्य वेळा केले असेल. रमण थोडा घाबरला. वीणा, मी कधीही पाहिले नाही की तिच्याकडे ATM कार्ड आहे. तिला पैशांची गरज होती, जी आपल्याला काहीही बोलू शकली नाही. वीणानेही शांतपणे मान हलवली. काही वेळातच ताईजींनी पैसे काढले आणि परत आल्या आणि हसत म्हणाल्या, अरे, काळजी करू नका, मी फक्त पैसे काढले आहेत. चला आता पुढे जाऊया. वीणा आणि रमण दोघेही आश्चर्याने त्यांच्याकडे पाहू लागले. मग ताईजींनी त्यांची नजर ओळखली आणि स्वतः म्हणाल्या, आश्चर्यचकित होऊ नकोस वीणा. जेव्हा तुझे काका मला या जगात एकटे सोडून गेले तेव्हा त्यांनी मला आधीच सर्व काही शिकवले होते. त्यांच्या जाण्यानंतर मला वाटू लागले की पैशाची कधीही गरज पडू शकते. म्हणूनच मी माझे ATM कार्ड आधीच माझ्याकडे ठेवते, जेणेकरून काही आपत्कालीन परिस्थिती आली तर मला इतरांवर अवलंबून राहावे लागू नये. आणि बाळांनो, एखाद्या व्यक्तीने शक्य तितके स्वतःच्या पायावर उभे राहिले पाहिजे. जोपर्यंत आपण इतरांसाठी आधार बनत असतो तोपर्यंत आपले जीवन आदराने भरलेले असते. वीणा आणि रमण दोघेही एकत्र गप्प झाले. त्या क्षणी त्याला फक्त ताईजींचे शब्दच ऐकू येत नव्हते, तर तिच्या संपूर्ण जीवनाचे तत्वज्ञानही ऐकू येत होते. रमणने हळूहळू गाडी पुढे नेली आणि मग एक संकोच करत म्हणाला, ते तर ठीक आहे ताईजी, पण आता आम्ही आहोत ना, मग तुम्हाला पैशाची गरज का पडली? तसे मला माफ करा, तुमच्या गरजांबद्दल तुम्हाला कधी उघडपणे बोललो नाही. तशी मी ही चूक केली. रमणचे बोलणे ऐकून ताईजी हसल्या आणि शांत स्वरात म्हणाल्या, बाळा, मला पैशांची गरज कुठे आहे? पण मी माझ्या मुला आणि सुनेसोबत पहिल्यांदाच बाजारात जात आहे. म्हणून जर माझ्या खिशात पैसे नसतील तर ते विचित्र वाटेल मला.
जर मला काही आवडले आणि ते विचारावे लागले तर ते मला योग्य वाटणार नाही, आणि नाहीतरी मला माझी सवय भाग पाडते. मी माझी स्वावलंबन सोडू शकत नाहीये. असं बोलून ती मोठ्याने म्हणाली, चला राव, उशीर होत आहे. आज आपल्याला काहीतरी खास करायचं आहे. मॉलमध्ये पोहोचताच ताईजी पटकन रेडीमेड कपड्यांच्या शोरूममध्ये शिरल्या. रमण आणि वीणा दोघेही तिच्या मागे गेले. त्यांना वाटलं की कदाचित ताईजी हॉस्पिटलमध्ये येताना घाईत असतील आणि आवश्यक कपडे आणू शकले नसतील, म्हणूनच तिला स्वतःसाठी काहीतरी खरेदी करायचे होते. पण जेव्हा ती थेट सेक्शनमध्ये गेली आणि जीन्स आणि शर्ट काउंटरवर थांबली आणि म्हणाली, रमण बाळा, तू हे ट्राय करून बघ, हा रंग तुला खूप चांगला दिसेल. रमण आश्चर्यचकित झाला आणि म्हणाला, अरे ताईजी, तुम्ही खर्च का करत आहात? माझ्याकडे कपडे आहेत. तेव्हा त्या म्हणाल्या, शांतपणे ट्रायल रूममध्ये जा आणि ते घाल आणि माझ्याशी वाद घालू नकोस. तिचा कडकपणा, प्रेमळ वृत्ती पाहून रमण हसला आणि निघून गेला. मग ताईजींचे लक्ष वीणाकडे गेले आणि त्यांनी जीन्स आणि टॉप उचलला आणि म्हणाली, वीणा बाळा, हा रंग तुझ्या चेहऱ्याला खूप चांगला शोभेल. तू का वापरून पाहत नाहीस? वीणा हे ऐकून आश्चर्यचकित झाली. ताईजी, मी आणि जीन्स? ती संकोचून म्हणाली, नाही ताईजी, मी ऑफिसमध्ये फक्त सूट घालते. ताईजी हसत हसत जवळ आल्या. बघ सुनबाई, आजकाल सर्व मुली जीन्स आणि टॉप घालतात. तूही घालतेस ना? मग ती संकोचून म्हणाली, हो, मी घालते. मग ताईजी म्हणाल्या, पण आता माझ्यामुळे तू साडी आणि सूट घालतेस ना? बाळा, मी कधी काही बोलले का? मला स्वतःलाच असे वाटते की माझी सून आनंदी राहो, आरामात राहावे. मला असा कोणताही आदर नको जो माझ्या मुलांना त्यांचं मन मारून देवा लागत असेल. तूही स्वतःसाठी काहीतरी निवड. मला माझी सून जीन्समध्ये कशी दिसते ते देखील पाहायचे आहे. वीणा अवाक झाली, कारण तिच्या डोळ्यासमोर तिचा जुना विचार विस्कळीत झाला की सासू या जुन्या विचाराच्या असतात, त्या आधुनिकतेपासून दूर राहतात. पण ताईजी पारंपरिक शरीरात आधुनिक विचारसरणीच्या सुंदर स्वरूपाची उदाहरण होत्या. तिने शांतपणे तिच्या हातातून कपडे घेतले आणि ट्रायल रूमकडे निघाली. तिच्या मनात अनेक भावना निर्माण होत होत्या. कपड्यांची खरेदी पूर्ण होताच ताईजी हसत म्हणाल्या, हे बघा बाबांनो, आता मला भूक लागली आहे आणि हो, आता माझी तब्येत अगदी ठीक आहे, म्हणून आज एक छोटीशी मेजवानी झालीच पाहिजे. रेस्टॉरंटमध्ये पोहोचल्यानंतर दोघांनीही काहीतरी हलकं ऑर्डर करण्याचा प्रयत्न केला, पण ताईजींनी त्यांचे हात धरून त्यांना थांबवले आणि म्हणाल्या, काय हलकं जेवण? मी बरी झाली आहे म्हणून मलाही सगळं खायचं आहे. तिने लगेच दहीवडे, आलू टिक्की आणि मग ऑर्डर केली आणि तिघेही हसत हसत जेवू लागले. काही वेळाने बिल आले तेव्हा रमण त्यांच्या खिशातून पैसे काढत होता. तेव्हा ताईजींनी पटकन तिच्या खिशातून पैसे काढून त्याला दिले. हे घे बाळा, तूच दे, त्याने काय फरक पडतोय, हे पण घरचेच पैसे आहेत. रमणने नकार देण्याचा प्रयत्न केला, पण ताईजींनी त्याच्याकडे डोळे मोठे करून पाहिले आणि त्याला शांत केलं. घरी परतताना वीणा खिडकीबाहेर पाहून विचार करत होती की एकेकाळी तिला भीती वाटत होती की एखाद्या वृद्ध महिलेसोबत घर शेअर करणे कठीण होईल. आता तीच ताईजी, तिचा आत्मविश्वास, तिची मैत्रीण, तिच्या घराचा आत्मा बनली होती. तिचे छोटे छोटे बोलणे पण लाख मोलाचे बोलणे होते. तिचे शहाणपण आणि तिचा साधेपणा हे सर्व तिला सतत काहीतरी शिकवत होते. वीणा आता पूर्वीसारखी राहिली नाही. आता ती दररोज स्वतःला एक चांगली मुलगी, चांगली सुनबाई आणि चांगली मैत्रीण बनवण्याचा प्रयत्न करत होती. घरी परतताना ताईजीच्या खोडसळपणा आणि तिच्या स्टाईलची चर्चा संपूर्ण वाटेत सुरूच होती. घरी पोहोचल्यानंतर वीणा स्वयंपाकघरात जाताच रमण अचानक रागाने म्हणाला, ताईजी, तुम्हाला इतके पैसे खर्च करण्याची काय गरज होती? तू आमचे पाहुणे आहात आणि घरातील वडीलधारीही आहेस. ताईजींनी गोड हास्य करत उत्तर दिले, रमण बाळा, आता तुझा काका नाहीये, मला त्यांची पेन्शन मिळते
आणि या वयात मी एकटी आहे. शेवटी मी स्वतःवर किती खर्च करू? ताईजी अगदी सहजतेने म्हणाल्या. त्यामुळे रमण ही काहीही बोलू शकला नाही. मग दुसऱ्या दिवशीपासून ताईजी रोज संध्याकाळी फिरायला जाऊ लागल्या. त्या रिकाम्या हाताने घरातून निघायच्या, पण परत आल्यावर त्या हातात सगळ्यांसाठी काहीतरी ना काही घेऊन यायच्या. कधी टरबूज, कधी फुलकोबी, कधी मिठाई, कधी आईस्क्रीम. हे सर्व पाहून वीणा हसून विचारायची, ताईजी तुम्ही रोज बाजार का लुटता? ज्यावर ती हसून उत्तर द्यायची, मी बाजार लुटू शकले नाही, पण बाळा मी काहीतरी खरेदी करते ज्यामुळे तेथील एखाद्याला तरी आनंद मिळत असतो. 2 महिने असेच खूप चांगले गेले. एके दिवशी सकाळी वीणा आणि रमण ऑफिसला जाण्यासाठी तयार होत असताना ताईजी हळूहळू आल्या आणि त्यांच्या जवळ उभ्या राहिल्या. रमण बाळा, मी आता पूर्णपणे ठीक आहे. तू आज संध्याकाळी माझे परतीचे तिकीट काढून आणशील का? घरी परतायचं आहे. हे ऐकून जणू वेळ जागेवरच थांबल्यासारखी वाटली. वीणा आणि रमणनी एकमेकांकडे पाहिले आणि जवळजवळ एकाच स्वरात बोलले, काय झाले ताईजी? काही अडचण आहे का? आम्ही तुम्हाला त्रास दिला का? ताईजी त्यांच्या डोळ्यात पाहत प्रेमाने म्हणाल्या, नाही बाळा, स्वतःच्या घरात काय अडचण आहे असेल, पण 2 महिने झाली. मी कधीपर्यंत तुम्हा दोघांवर ओझे बनून राहीन? त्यांचे हे शब्द वीणाच्या हृदयाला तीक्ष्ण टोचण्यासारखे टोचले. ती काहीच बोलू शकली नाही. फक्त हळूहळू तिच्या जवळ गेली आणि तिला मिठी मारली. ताईजी तुम्ही असे का बोललात? तुम्ही ओझे कसे होऊ शकता? वीणाने त्यांना मिठी मारताच ताईजींनी तिच्या पाठीवर थाप मारली आणि प्रेमाने म्हणाल्या, नाही बाळा, मी कामाबद्दल बोलत नाही. आजकाल सर्व काम मशीन करतात. बटन दाबून कपडे धुतले जातात. मिक्सर चटणी आणि मसाले करते. साफसफाईचे काम मोलकरीण करते. पण मी हे सर्व करते की नाही हे महत्वाचं नाही. मनात फक्त एकच भावना आहे की जोपर्यंत हातपाय चालत आहे तोपर्यंत मला इतरांवर अवलंबून राहायचं नाहीये. त्यांच्या बोलण्यात खूप स्वाभिमान होता, खूप प्रतिष्ठा होती. वीणा दबलेल्या आवाजात म्हणाली, ताईजी तुम्ही आमच्या आयुष्याचा सर्वात सुंदर भाग झाला आहात. ज्या दिवशी रमण म्हणाला की तुम्ही इथेच राहणार आहात त्या दिवशी मी घाबरले होते. मला भीती वाटत होती की माझे स्वातंत्र्य कमी होऊ शकते. पण खरं सांगायचं तर त्यावेळच्या वीणा आणि आजच्या वीणामध्ये खूप फरक आहे. आज मी तुमच्याशिवाय माझ्या घराची कल्पनाही करू शकत नाही. रमणनेही पुढे जाऊन तिचा हात धरला. ताईजी आता तुम्ही कुठेही जाणार नाही. तुमच्यासोबत राहण्याचे भाग्य आम्हाला लाभले आहे. आमच्यासाठी अपेक्षा मोठी गोष्ट काय असू शकते? आता तेथील घराला तुम्ही कुलूप लावा किंवा ते भाड्याने द्या, पण आता तुम्ही फक्त इथेच राहाल. या वयात तुम्ही एकटे राहणार नाही. ताईजींचे डोळे अश्रूंनी भरले आणि तिने त्यांच्याकडे पाहिले, जणू काही ती वर्षानुवर्ष हेच ऐकू इच्छित होती. संध्याकाळी तिने स्वतः तिथल्या भाडेकरूला फोन केला आणि म्हणाल्या, आता त्या घराच्या चाव्या तुमच्याकडेच राहतील. मला इथून कुठेही जायचे नाही. असे म्हणत ताईजींनी फोन ठेवला. मग मागे उभ्या असलेल्या रमण आणि वीणाच्या आनंदाला सीमा राहिली नाही. मग अचानक ताईजी गंभीर झाल्या आणि म्हणाल्या, बघा बाळांनो, तुम्ही दोघांनी मला खूप प्रेम आणि आदर दिला आहेस. आता जर तुम्हाला खरोखरच हवे असेल की मी इथेच राहावे तर माझीही एक अट आहे. हे ऐकून वीणाला धक्का बसला. तिच्या मनात एक अज्ञात भीती निर्माण झाली. काही मोठी मागणी तर नसेल ना? ती लगेच म्हणाली, तुम्हाला एकदा तुमच्या घरी जाऊन तुमचे कपडे आणि इतर आवश्यक वस्तू घेऊन यायच्या आहेत ना? तुम्ही तेच म्हणत आहात ना ताईजी? यात काय अट आहे? आम्ही स्वतः तुम्हाला पुढच्या आठवड्यात त्या घरी घेऊन जाऊ. ताईजी हसल्या आणि म्हणाल्या, नाही बाळा, माझी काहीतरी वेगळी अट आहे. मग रमण हसत म्हणाला, ताईजी ही काय अटबीट करत आहात? तुम्ही फक्त आम्हाला आदेश द्या, आम्ही मान टेकवून ते स्वीकारू. दोघांची थोडीशी काळजी पाहून ताईजी हसून म्हणाल्या, अरे बाबा,
तुम्ही इतके काळजी का करत आहात? माझी अट खूप वाईट गोड आहे. हे ऐकून रमण आणि वीणा दोघेही आश्चर्याने तिच्याकडे पाहू लागले. मग ताईजी म्हणाल्या की जर मी इथे तुमच्यासोबत राहावे वाटत असेल तर तुम्हाला मला एक नातू किंवा नाती द्यावी लागेल. आता तुमच्या लग्नाला 2 वर्ष झाली आहेत. मी इतक्या मोठ्या घरात किती काळ रिकामी मांडी पाहत राहणार आहे? आता मला एक लहान खेळणं हवं आहे जे माझे बोट धरून चालू शकेल, ज्याला मी गोष्ट सांगू शकेल. ताईजींचे बोलणे ऐकून दोघेही गप्प बसले. त्यांच्या चेहऱ्यावर थोडीशी लाज होती, पण ताईजींचा चेहरा आनंदाने चमकला. तिने वीणाच्या डोक्यावर प्रेमाने हात ठेवला आणि म्हणाली, मुली, मी स्वतः कधीच आई होऊ शकली नाही, म्हणून कदाचित ते स्नेह आजही माझ्यात आहे. आता मी माझ्या सर्व प्रेमाचा वर्षाव तुझ्या मुलावर करेल, पण तोपर्यंत हे या घरात हास्य आणि मौज मजेची तयारी सुरू व्हायला हवी. तेव्हा वीणाने त्यांना घट्ट मिठी मारली. आज तिला जाणवले की आई न होताही एक स्त्री किती महान प्रेमाची देवी असू शकते. कोणीतरी बरोबर म्हटले आहे की आई होण्यासाठी फक्त जन्म देणे आवश्यक नाही, एखाद्याच्या आयुष्यात प्रेमाची सावली बनून राहणे देखील आई असते. आयुष्यात पालकांचा आधार ही केवळ एक जबाबदारी नाही, तर एक देणगी आहे ज्यामध्ये अनुभव, आशीर्वाद आणि शुद्ध प्रेम लपलेले आहे. त्यांना आपलं करून आपण स्वतःला अधिक परिपूर्ण बनवतो. त्यांची सेवा करणे हे ओझे नाही, तर एक सौभाग्य आहे जे प्रत्येक पिढीने जपले पाहिजे. प्रेमाचे नाते जन्माने जोडले जात नाही, तर भावनांनी जोडले जाते, आणि अशा नात्यांचे व्यवस्थापन करणे ही कुटुंबाची ओळख आहे. तर मित्रांनो, तुम्हाला ही कथा कशी वाटली ते आम्हाला कमेंट करून कळवा. जर तुम्हाला कथा आवडली असेल तर कृपया व्हिडिओला लाईक आणि शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा.